हिवऱ्या माती नाचो गो, डोंगर दर्या गाठो गो, माझा वेंगुर्ला, माझा वेंगुर्ला. मुंबईकर, नाशिककर, कोल्हापूरकर अथवा पुणेकर अशी बऱ्याच जणांची एक ओळख असते. आपलं गाव, शहर, जिल्हा, राज्य, देश यांचा अभिमान सर्वांनाच असतो. अर्थात हा अभिमान आपले गाव, शहर, जिल्हा, राज्य, देश यापासून दूर गेल्यावरच बहुतांशी वेळा जागृत होतो. वेंगुर्लेकर असणं ही आमची एक ओळख, खरं तर माझच म्हणा ना. मागे एकदा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतीत यशपत्रकाराशी गप्पा मारताना लक्षात आलेली गोष्ट म्हणजे वेंगुर्लेकर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असला तरी त्याला वेंगुर्ल्याबद्दल अभिमान तर असतोच, शिवाय वेंगुर्ल्याबद्दल कोणत्याही स्वरूपातील साहित्य असलं तरी तो वाचून अथवा त्याचा आस्वाद घेऊन भरभरून अभिप्राय दिल्याशिवाय राहणार नाही. मलाही याचा नेहमीच प्रत्यय आलाय. वेंगुर्ला या विषयावर मी लेखन करून सोशल मीडियावर उपलब्ध करून दिल्यावर काहीच वेळा देश-विदेशातून, अगदी अमेरिकेसारख्या देशातून मला कॉल आलेत. यातील बरेच जण माझे परिचयातील नसायचे, तरीही आंतरराष्ट्रीय कॉल असून सुद्धा अर्धा तास संवाद व्हायचा. ती व्यक्ती वेंगुर्ल्याच्या आठवणीने बेभान होऊन बोलत असते. त्यांच्या प्रत्येक शब्दात वेंगुर्ल्याबद्दल आठवणी आणि प्रेम ओथंबून वाहत असते. हीच खासियत आहे आपल्या वेंगुर्ल्याची. मी साधारणपणे 25 वर्षापूर्वी नोकरीनिमित्त वेंगुर्ला सोडलं. अर्थात वर्षातून 1-2 वेळा वेंगुर्ल्यात जाणे येणे असतेच. एवढ्या वर्षात वेंगुर्ला जसे आहे अगदी तसेच आहे. काही किरकोळ अपवाद वगळता त्यात काहीच बदल झालेला दिसून येत नाही. सिने अभिनेता अनिल कपूर, वेंगुर्ल्याचे पत्रकार श्री के.जी. गावडे आणि वेंगुर्ला यामध्ये साधर्म्याची एक गोष्ट म्हणजे गेल्या कित्येक वर्षात यांच्या बाह्य स्वरूपात काहीच बदल झालेला नाही. 25 वर्षापूर्वी ते जसे दिसायचे तसेच ते आजही दिसतात. अलीकडे वेंगुर्ल्यामध्ये थोडीफार कात टाकलेली दिसते. वेंगुर्ल्याची ओळख म्हणून असणाऱ्या काही वास्तू, गोष्टी आज नाहीत. त्या वास्तू, त्या गोष्टी आजही माझ्या स्मरणात जशाच्या तशा आहेत. वेंगुर्ला नगर परिषदेची इमारत आज नव्या स्वरूपात उभी आहे. मच्छी मार्केटची इमारत आज पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली आहे. मला आजही आठवते ती तृप्ती हॉटेलच्या बाजूच्या गल्लीतून मच्छी मार्केटमध्ये जाणारी छोटीशी अरुंद वाट, आत प्रचंड गर्दीने भरलेला मच्छी बाजार, वेगवेगळ्या प्रकारचे ताजे आणि चवदार मासे. ही मासळी तर वेंगुर्ल्याची ओळखच असायची. आसपासच्या गावातून, शहरातून खास मासळी खरेदीसाठी लोक यायचे. मासळी बाजाराबरोबरच बाजूचे भाजी मार्केटही तेवढेच प्रसिद्ध. बेळगाववरून येणाऱ्या भाजीपाल्याबरोबरच आसपासच्या ग्रामीण भागातून विक्रीसाठी येणारा भाजीपाला प्रसिद्ध होता. नगावर भेटणारी भेंडी, कोंब्याचो बाजार, मोसमात मिळणारा आंबा, कोकम, चिंच, झाडू, कलिंगड, चिबूड, तोरिंजण असे प्रकार विक्रीस असलेले आजही डोळ्यासमोर येतात. बाजारात खरेदी विक्रीचे व्यवहार झाल्यावर तृप्ती हॉटेल, मोर्डेकर यांच्या हॉटेलात चहा भजीवर ताव मारल्याशिवाय खरेदी पूर्णच व्हायची नाही. बाहेर गावातून खरेदीसाठी आलेले व्यक्ती मठ, दाभोली सारख्या गावी बरेच वेळा चालतच जाऊन आपापली घरं गाठायचीत. नाही म्हणायला सावंतवाडी, कुडाळ, सुरंगपाणी, मालवण येथे जाण्यासाठी एसटी बसेस उपलब्ध असायच्यात. त्यांचाही घर गाठण्यासाठी आधार असायचा. वेंगुर्ला हॉस्पिटल नाका, मारुती स्टॉप, दाभोली नाका, जुना एसटी स्टँड ही काही वेंगुर्ल्यातील थांबे, ज्यांची ओळख आजही आहे. एसटीच्या थांब्यांची आणि आसपासच्या ठिकाणांचा उल्लेख केल्याशिवाय या लेखाला पूर्णत्व येणे अशक्यच म्हणाना. वेंगुर्ले शहरात प्रवेश करताना पहिला थांबा म्हणजे हॉस्पिटल नाका. एकेकाळी प्रसिद्ध असलेल्या हॉस्पिटलमुळे या थांब्याला हे नाव पडलं होतं. सेंट लुक्स हॉस्पिटलमध्ये वेंगुर्ले आणि आसपासच्या भागातील बहुतांशी सर्वांनी आपल्या आयुष्यातील पहिला ट्याहा केलाय. एकेकाळी बाळंतपणासाठी प्रसिद्ध असलेले हे हॉस्पिटल कधीच मरणासन्न अवस्थेत पडलंय. इमारतही अत्यंत मोडकळी सायजुसे. अनेकांची जीवनाची सुरुवात ज्या हॉस्पिटलमधून झाली आहे तेच हॉस्पिटल आज इतिहास जमा झाल्यात जमा आहे. हॉस्पिटल समोरील गोहीन मेमोरियल हॉल अलीकडेच जमीनदोस्त झालाय. अनेक खेळाडू जिथे घडलेत तो हॉल आता तिथे नाही. हॉस्पिटल नाक्यावरचे बोक्याचे हॉटेल आणि तिथे मिळणारी सुकी उसळ, पुरी भाजी याची आठवण आजही काढली जाते. खर्डेकर कॉलेजची इमारतसुद्धा इथेच आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या येथील विद्यार्थ्यांना इथे चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध झाले आणि आपल्या राज्याला, देशाला अनेक रत्ने प्राप्त झाली. इथे शिकलेला विद्यार्थी आज देश-विदेशात नावलौकिक कमावून आहे. वेंगुर्ल्यातील पूर्ण प्राथमिक शाळा नंबर 1, 2, 3 अशी क्रमांक असलेल्या शाळा, सुंदराबाई गाडेकर कन्या शाळा, वेंगुर्ले हायस्कूल, पाटकर हायस्कूल यांना त्यांचा विद्यार्थी आजही विसरलेला नाही. त्यांच्या आठवणीचे अनेक सोशल मीडियावर ग्रुप आहेत. या ग्रुपच्या माध्यमातून वेंगुर्ल्याचे ऋण फेडण्याचे प्रयत्न या ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहेत.
करमणुकीसाठी खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रांगणातील रामेश्वर नाट्य मंदिर, नटराज चित्रमंदिर त्या काळी प्रसिद्ध होतीत. आता वेंगुर्ल्यात भव्य दिव्य बहुउद्देशीय सभागृह निर्माण झाले. इथे व्यावसायिक नाटकाचे शुभारंभाचे प्रयोगही आयोजित केले जात आहेत. पण चुडताच्या भिंती असलेले आणि वरून मोकळ्या आकाशाचे दर्शन घडविणाऱ्या नाट्यगृहात आम्ही अनेक दिग्गज कलाकारांचे आविष्कार पाहिलेत, जे विसरता येणे अशक्यच आहे. नटराज चित्रमंदिरची नानाचा थिएटर म्हणून असलेली ओळख, तिथे पाहिलेले बी ग्रेड चित्रपट यांची चर्चा आज OTTच्या जमान्यात आमच्या पिढीच्या तोंडी नेहमीच असते. वेंगुर्ले शहरातील दुसरा महत्त्वाचा थांबा म्हणजे मारुती स्टॉप. मठ मार्गे येण्या जाणाऱ्या ST बसेसमध्ये बरेचसे प्रवासी इथेच चढउतार करायचेत. येथील मारुती मंदिरानेही आता कात टाकली आहे. मारुती स्टॉप म्हटल्यावर श्रावण महिन्यात दर शनिवारी असलेली सत्यनारायणाची पूजा, हनुमान जयंती, केसरकरांचा पेपर स्टॉल, धरणेचे मारुतीचे सोंग, मांजरेकरांचा बंगला या सगळ्या आठवणी आल्याच. शिवाय आबा कुळकरांच्या हॉटेलसमोरील आज काय खाणारचा बोर्ड आजही जसाच्या तसा आठवतो. ओल्या काजूची उसळही या हॉटेलची खासियत. मारुती स्टॉपशिवाय दाभोली नाका, जुने ST स्टँड हे थांबे आणि आसपासचा परिसर तेवढाच प्रसिद्ध. दाभोली मार्गे जाणाऱ्या ST, मालवणला जाणाऱ्या ST पकडण्यासाठी हा थांबा विशेष प्रसिद्ध आहे. येथील पाटकर हायस्कूल, तोटकेकरांकडे मिळणारे कॉकटेल याबद्दल आठवणी आजही आमच्या पिढीतले एकत्र आल्यावर जरूर काढतात. रामेश्वराचा सप्ताह, नागपंचमी, गोकुळाष्टमी अशा विविध सांस्कृतिक धार्मिक परंपरांमध्ये आपले वेगळेपण जपणाऱ्या वेंगुर्ल्यात वाचन संस्कृती रुजलेली आहे. वेंगुर्ले नगर वाचनालयाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. वेंगुर्लेकरांना दर्जेदार साहित्याची ओळख या वाचनालयाने दिली. वेंगुर्ल्याच्या आठवणी जागवताना किरातचा उल्लेख टाळणे अशक्यच म्हणाना. मला आठवतंय लहानपणी नटराज चित्रमंदिरकडे चित्रपटांची पोस्टरं बघायला जाताना खडाल्या खुडुलुकचा आवाजाने नजर किरात प्रेसकडे जायची. आमच्या लहानपणी किरातची महती तेवढीशी आम्हाला माहीत नव्हते. 10वी-12वीचा रिझल्ट बघण्यासाठी गर्दी करणे इथपर्यंतच आम्हाला तेवढीशी किरातबद्दल माहिती नव्हती. नंतर किरातचे अंक नगर वाचनालयात वाचनात येऊ लागले आणि किरातची गोडी वाढत गेली. किरातचा दिवाळी अंक तर खासच. आपल्या आसपास एवढे दर्जेदार साहित्यिक आहेत याची ओळख किरातनेच दिली. याच किरातने पक्क्या वेंगुर्लेकरांना, जे नाकरी धंद्यानिमित्त मुंबई, पुणेसारख्या शहरात स्थायी झालेत, त्यांची नाळ आजही वेंगुर्ल्याशी बांधून ठेवली आहे. चाकरमन्यांच्या घरात असलेला किरात त्यांची वेंगुर्ल्याशी असलेले घट्ट नाते सांगून जातो. मध्यंतरी लॉकडाऊनच्या काळात दळणवळणाची सुविधा बंद होती. अशावेळी किरातचे छापील अंक घरी न आल्याने होणारी तळमळ मी दूरध्वनीवरच्या कॉलवरून अनुभवली आहे. मागच्या आठवड्याचा किरात मिळाक नाही हो, कसाई करून मिळवून द्या हो म्हणून सांगणारे अनेक कॉल आलेत. किरात आणि वेंगुर्ला या दोघांचीही एकमेकांशिवाय ओळख अपूर्ण आहे. कोटनीस हाऊस आणि नटराज चित्रमंदिर या वेंगुर्ल्याच्या दोन ऐतिहासिक ओळख असणाऱ्या इमारतींच्या मध्येच किरातची प्रेस आजही आपली ओळख राखून आहे. नटराज चित्रमंदिर आणि कोटनीस हाऊस आज तिथे नाही, मात्र किरात प्रेस आजही आपले अस्तित्व तिथे टिकवून आहे. वेंगुर्ल्याच्या आठवणी तशा संपणाऱ्या नाहीत. प्रत्येकाच्या आठवणीत वेंगुर्ला आहे. प्रत्येकाच्या आठवणी थोड्याफार वेगळ्या असल्या तरी थोडेफार साधर्म्य नक्की असणार. हिवऱ्या माती नाचो गो, डोंगर दर्या गाठो गो, माझा वेंगुर्ला